हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. मी शीतल. माझं चॅनल गुरु माऊली या नावाने आहे. त्यावर मी स्वामींचे व्हिडिओ टाकायची. स्वामींचे व्हिडिओ पण त्यावर डेली ब्लॉग पण टाकणार आहे. त्यासाठी सर्वात प्रथम मी माझी ओळख करून देते. माझं नाव शीतल. माझं सासर बीड आणि माहेर अहिल्यानगर, पण आम्ही पुण्याला राहतो. मी, माझे मिस्टर आणि माझी 2 मुलं पुण्याला असतो. आता मी चॅनलवर डेली ब्लॉग टाकणार आहे. त्यामध्ये डेली रुटीन, स्वामी सेवा किंवा रेसिपी टाकणार आहे. मग गावाकडची असल्यामुळं काही गावाकडच्या पण येतील रेसिपी आणि पुण्याच्याही येतील. आणि अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला नक्कीच आवडणार. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता यानंतर मी तुम्हाला माझा छोटंसं देवघर दाखवणार आहे. पाटावरच ठेवलेले आहे तेव्हा, पण पाय छान ठेवलेत. पाहून घ्या. चला तर पाहूया देवघर. आज गुरुवार असल्यामुळे मी 4लाच उठले होते. त्यानंतर माझं स्वतःचं आवरून बाहेरचं झाडून पुसून घेतलं. त्यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं आणि रांगोळी काढून लक्ष्मीची पावले काढून उंबरठ्याची पूजा करून घेतली. आणि त्यानंतर मग देवपूजा केली. आधी देवाची भांडी स्वच्छ करून घेतली. देवपूजा झाल्याच्या नंतर पाहू शकते, असं आहे माझं देव्हारा. देवघर नाही आहे, पाटावरच ठेवले सध्याचे, पण लवकरच देवघर येईल. इथे आहे महालक्ष्मीचा फोटो. मी वैभवलक्ष्मीचं व्रत करते, त्यासाठी माझ्याकडं लक्ष्मी माताचा फोटो नव्हता. त्यावेळेस हा फोटो आणलेला. इथे आहे काळूआई. आमच्या घरी काळू आई आहे. त्यानंतर इथं आहे विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता. हा फोटो केंद्रात भेटतो स्वामींच्या. त्यानंतर इकडे पुढे आहे वैभव लक्ष्मी मातेचे पुस्तक. ते मी रोज देवाऱ्यावर पोचते, कारण मी शुक्रवार करते मातेचे. त्यानंतर इथे आहे लक्ष्मी माता, जी आपण दिवाळीला लक्ष्मीपूजनला आणतो ती मी ठेवते देवाऱ्यात. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी, जे प्रत्येकाच्या घरात असते आपल्या. आणि इथे स्वामी महाराज, जे अक्कलकोटवरून आणलेत आताच. आणि त्यानंतर आहे बाळकृष्ण, ते पण आपल्या सर्वांच्याच घरी असतात. आणि इथे आहेत ज्ञानेश्वर माऊलीचा कॉईन आणि वैष्णव मातेचा कॉईन आणि 1 रुपयाचं नाणं ठेवलं आहे. आणि इथं बाळकृष्णाच्या शेजारी गाय आणि वासरू आहे. त्यानंतर इथं आहे गणपती बाप्पा आणि अन्नपूर्णा माता, जी मी तांदळात ठेवले आहे. त्यांची पळी जिथपर्यंत असते ना, तिथपर्यंत त्यांना तांदळातच ठेवायची असते. ती पळी झाकली गेली पाहिजे. त्यानंतर इथं आहे मंगल कलश पुजला मी. आणि इथं स्वामी चरित्र सारामृत मी वाचते म्हणून इथंच ठेवलं आहे. आणि त्यानंतर आहे नित्यसेवेचं पुस्तक, जे स्तोत्र आणि मंत्र आहे त्याच्यामध्ये. दोन्ही पण लागतात म्हणून इथंच ठेवलेत. त्यानंतर आरतीचं ताट आहे. आज फुले कमीच भेटली. आरतीचं ताट पण स्वच्छ करून गुरुचरित्राच्या माहितीसाठी मी तो वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. गुरुचरित्र पारायणासंबंधी माझं पारायण चालू आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. लाईक केल्याने मला कळेल की तुम्हाला व्हिडिओ आवडतात का नाही. त्यामुळे नंतर आरती केली मी दत्त महाराजांची. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.